निवडणूक आयोगाने ठरवलं तर राज्यातल्या मतदार याद्यांमधील 1 कोटींपेक्षा अधिक दुबार नावं कमी होऊ शकतात असा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय। राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावं शोधून काढत असेल तर निवडणूक आयोगाला अधिकृतपणे ही दुबार नावं काढून टाकायला काय अडचण आहे अशी विचारणाही त्यांनी केली। ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात भांडणं लावण्याचं काम राज्यातील महायुती सरकार करत असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केलाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची नियमावली वेगवेगळी आहे, या दोन्हीत संभ्रमावस्था आहे। राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावं शोधून काढत असतील तर निवडणूक आयोगाला अधिकृतपणे ही नावं काढून टाकायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाने ठरवलं तर 48 तासांमध्ये राज्याच्या मतदार याद्यांमधील दुबार नावं कमी होतील असा दावाही त्यांनी केलाय। इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजेत, त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे। आता शासन काय करते, दर 15 दिवसाला नवीन काय तर केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतंय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय। एकूणच संभ्रमावस्था निर्माण ठेवायची। मुळात ज्यावेळी ही नावं निघतील, किमान 1 कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातात। निवडणुकीपुरत्या योजना आणणाऱ्या महायुती सरकारनं आता राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्यानं आनंदाचा शिधा ही योजना बंद केल्याचा आरोप त्यांनी केला। एकानं एक बाजू घ्यायची, एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे। एकानं हा गट सांभाळावा, दुसऱ्याने हा गट सांभाळावा। आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का? म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विखेंच्याबद्दल बोलत आहेत, विखे साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा, मी एक पार्टी सांभाळतो, दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावा हा अजेंडा साधारणपणे 2 समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला। महायुती सरकार ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात भांडणं लावण्याचं काम करतंय असा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला। मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेला आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आलं। कोल्हापूरमध्ये 100 कोटी रुपये निधीतील रस्ते योग्य दर्जाचे झालेले नाहीत असा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी राज्य शासनानं तात्काळ 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि हा निधी योग्य पद्धतीनं खर्च होतोय की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक माणूस पाठवावा अशी मागणी केली। इथं शासनाच्या निधीचं काय होतंय हे संपूर्ण कोल्हापूरला माहिती झालंय असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय।